बेगडी प्रेम त्यांनी दाखवून ज्या विदर्भातली जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, या सरकारने विदर्भासाठी घेतलेले अनेक निर्णय या ठिकाणी माझ्या हातामध्ये आहेत. आम्ही धानाला बोनस दिला 20,000 रुपये. एक मिनिट या अध्यक्ष महोदय, विदर्भासाठी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. स्वर्गीय वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशनला मजबूत करण्यासाठी आपण पावलं उचलली आहेत. आत्महत्या थांबवण्यासाठी टास्क फोर्सला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरजागड येथे 14,000 कोटी आणि 5,000 कोटीचे 2 नवीन प्रकल्प उभारण्यास मान्यता दिलेली आहे. 6,050 रोजगार निर्मिती होते. आणखी यामध्ये 1,500 कोटी एवढी गुंतवणूक असलेला स्टील प्रकल्प गडचिरोलीमध्ये 15,000 कोटी, त्यामध्ये 10,000 लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. अध्यक्ष महोदय, राज्याचं नवीन धोरण अंतिम टप्प्यात आहे, त्याचा विदर्भाला लाभ होणार आहे. आणि तुमचं किती होणार ते किती? 45,000 कोटी. आणि MIDC मध्ये विदर्भातल्या गडचिरोलीमध्ये 45,000 कोटी रुपयांचे MOU साईन झालेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. त्याचबरोबर विदर्भात 11 जिल्ह्यात 2,517 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीस देखील आपण संधी देतोय, त्याचाही निर्णय घेतोय. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ मराठवाडा असे 3 टुरिझम सर्किट आपण तयार करतोय. त्याचबरोबर त्या ठिकाणी 13 ठिकाणी कांदा इरॅडिशन सेंटर आपण काकोडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करतोय आणि त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होणार आहे. आणि मी माझ्या भाषणात सांगितलं, संत्र्याचा जो आहे जे बांगलादेशला जाणारा संत्रा त्याच्यावर आयात कर इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे आपण त्याला देखील 139 कोटी रुपयाचे बच्चूभाऊ अनुदान दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर धानाला 20,000 रुपये हेक्टर आपण बोनस दिलेला आहे. 2 मिनिट हे बोलून झालं. आणि म्हणून त्याचबरोबर सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी देखील निधी दिलाय. गोसी खुर्द येथे जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प 101 कोटीच्या प्रस्तावास अध्यक्ष महोदय मान्यता दिलेली आहे. सुरजागड लोह खनिज प्रकल्प सुरू करण्यास आपण प्राधान्य दिलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे कोळसा खनिजावरील आधारित कोल गॅसिफिकेशन द्वारे हायड्रोजन आणि युरिया निर्मितीचा 20,000 कोटींचा गुंतवणूक प्रकल्प आपण सुरू करतोय. 10,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अध्यक्ष महोदय, विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचा आणि याचा आहे ना कापूस आणि सोयाबीन यांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्यात आल्या आहेत. आणि या नुकसान भरपाईमध्ये देखील कापूस आणि सोयाबीनला बच्चूभाऊ 27,000 रुपये हेक्टरी आपण मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आम्ही इथे उत्तर देण्याच्या अगोदर 14 शेतकरी आपण बाहेर बोलवले होते. सिंबॉलिक त्यांना 27,000 गुणिले 3 हेक्टर 81,000चा चेक देखील आपण त्यांच्या हातात देऊन आलोय. आणि संध्याकाळी त्याच दिवशी डीबीटीने त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर चालू वर्षी 520 कोटींचे कार्यक्रम आपण या चालू वर्षी राबवणार आहोत. 238 कोटी 89 लाख कापसासाठी आणि 281 कोटी 97 लाख सोयाबीनसाठी. कापसासाठी 500 व सोयाबीनसाठी 270 शेतकरी उत्पादक कंपन्या आपण स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मगाशी सांगितलं मी धानाच्या बोनसचं सांगितलं, त्याचा लाभ जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने जे पैसे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतले द्यायला पाहिजे होते ते विसरले, परंतु आम्ही विसरलो नाही, आपलं सरकार विसरलं नाही. 6.5 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याची देखील कर्जमाफी या ठिकाणी सरकारने देण्याचा निर्णय घेतलाय. 5,500 कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे. आणि त्यामुळे त्याच्यात विदर्भाला देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, विदर्भातल्या शेतकऱ्यांना. आणि म्हणून
या 6 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल त्यासाठी 1400 कोटी धानाचा जो बोनस आहे 1400 कोटी निधी लागेल नाना. आणि विदर्भातील सिंचनाचा अनुशेष पूर्णपणे दूर करण्यासाठी सरकारने पावलं उचललीत. पैनगंगा नदीवर 11 बॅरेजेस देखील बांधण्यात आलेत आणि त्याचबरोबर जिगाव प्रकल्पाला गती दिलेली आहे. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी 83,646 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याला केंद्राकडे देखील आपण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांकडे देखील विनंती केलेली आहे आणि ते आपल्याला नक्की मदत होईल. अमरावतीमधील 100 प्रकल्पांचे सुधारित नियोजन बच्चूभाऊ केले. अनुशेष संपवण्यासाठी 100 प्रकल्पांकरता 6,777 कोटी आणि 2023-24 मध्ये सुमारे 2,192 कोटीची तरतूद केलेली आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास गेल्या वर्षी 1500 कोटी, जून 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशा प्रकारचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत 10 प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित 17 प्रकल्प जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे. आत्महत्याग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बळीराजा जलसंजीवनी योजना राबवली जाते. त्यात 91 प्रकल्पांचा अध्यक्ष महोदय आपण समावेश केला आहे. पूर्व विदर्भात 6074 माझी मालगुजारी तलाव आहेत. यातल्या 2588 तलावांची वर्ष 2025 पर्यंत पुनर्बांधणी करण्यात येईल. 533 कोटी निधी त्याला देखील आपण मंजूर केलेला आहे. अमरावती येथे PM मित्रा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे बच्चूभाऊ. त्याच्यामध्ये हजारो लोकांना त्या रोजगार मिळणार आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. वस्त्रोद्योग धोरणात एकूण 4 झोन तयार केलेत. विदर्भाचा समावेश झोन हे विदर्भातलं अधिवेशन आहे. सरकार पूर्णपणे विदर्भवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि बिलकुल विदर्भाला काही कमी पडू देणार नाही. हा शब्द आमच्या सरकारचा आहे.